अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने मी स्तब्ध आहे. आम्ही आज पोरके झालो. एक पाठीराखा, दिशादर्शक नेतृत्व, कुशल मार्गदर्शक व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी अविरतपणे आजीवन धडपड करणाऱ्या एका लढवय्या लोकनेत्याला आज आम्ही मुकलो आहोत. आमचा नेता आज काळाच्या पडद्याआड हरपलाय. केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने आज एक महान सुपुत्र गमावलाय. ही फार मोठी क्षती असून धक्कादायक व अजूनही विश्वास न बसणारी घटना आहे. आज क्रूर काळाने घात करून आमच्या दादांना आमच्यापासून हिरावून घेतलाय. काळ इतका कठोर होईल असं वाटलं नव्हतं, पण सत्य हे स्वीकारावंच लागेल. अजितदादा आमचा कणा होते. ते केवळ एक राजकीय म्हणून नाही तर खोडके परिवाराच्या सुखदुःखाचे सोबती होते. त्यांनी नेहमीच अमरावतीला विकासात्मक दृष्टीने भरभराटी येण्यासाठी फार काही दिलंय. दादांनी प्रत्येक माणसाच्या मनावर एक अमिट छाप सोडली असून ते सदैव आमच्या स्मरणात राहतील. मी त्यांना श्रद्धांजली देत असून दुःख व्यक्त करत आहे. अजितदादासारखा दुसरा नेता होणे नाही, अशी दुःखद प्रतिक्रिया अमरावती आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी दिली आहे. पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992 पासून आपण बघितलं. 1995मध्ये खोडके साहेबांसोबत असल्यानंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या म्हणजे संजय राव आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, हे सगळ्या प्रश्नाची चर्चा व्हायची. आणि दादा आमचे बाप होता, आमच्या राष्ट्रात आमचा बाप होता. आमच्या आणि खोडके साहेबांना माहीत आहे की फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादा तिचं कामाचं हे करायचं आणि दादांशिवाय विश्वास जो होता साहेबांबरोबर आपलं सर्वांना माहीत आहे. दादांशिवाय आमचा राजकारणात म्हणा, कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि त्याची गोष्ट. आता दादा राहिले नाही हा विश्वासच बसला. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.